नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। प्रकाश आंबेडकर यांना कोणतं निवडणूक चिन्ह मिळालं? इंडिया आणि महाविकास आघाडीतील प्रवेशाचं स्वप्न धुळीस मिळवल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार महाराष्ट्रात जाहीर केले आहेत। यात काही ठिकाणी त्यांनी शरद पवार गटासह काँग्रेसलाही पाठिंबा दिला आहे। वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर हे स्वतःही अकोल्यामधून निवडणुकीच्या समोर येत आहेत। अकोल्यातून चिन्ह वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। प्रकाश आंबेडकर आणि महादेव जानकर यांना कोणतं चिन्ह मिळतं याकडे राज्याचं लक्ष होतं। अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महादेव जानकर आणि प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आलं आहे। अकोला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर चिन्ह मिळालं आहे। त्यामुळे आंबेडकर हे प्रेशर कुकर चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। वंचितकडून गॅस सिलेंडर पहिली पसंती तर तिसऱ्या पसंतीला पर्याय हा रोड रोलर चिन्हाची मागणी होती। परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांना शिट्टी चिन्ह बहाल करण्यात आलं आहे। परंतु आता वंचितला दुसऱ्या पसंतीचं प्रेशर कुकर चिन्ह भेटलं आहे। या चिन्हावर आता आंबेडकर प्रचाराला सामोरे जाणार आहे। दरम्यान अकोल्यात आता तिरंगी लढत होणार असून यामध्ये काँग्रेसकडून अभय पाटील, भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे उमेदवार स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात असणार आहेत। राज्यात वंचित विरोधात भाजप अशीच लढत होत आहे। काँग्रेस, एनसीपी हे रेसमध्ये नाहीत। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत महाराष्ट्रात त्याचा फटका इतरांना बसण्याची चिन्ह आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। दरम्यान मागील 2019च्या निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात कपबसी चिन्ह तर अकोल्यात गॅस सिलेंडर चिन्ह मिळालं होतं। तर अकोल्यातून 2014च्या निवडणुकीत कपबसी, 2009 मध्ये पतंग चिन्हावर आंबेडकर निवडणूक लढवले होते। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यातून ते प्रेशर कुकर चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। आता भाजपचे बंडखोर नारायण गव्हाणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। दरम्यान काँग्रेसचे अभय पाटील यांच्या उमेदवारीनं यंदा भाजपच्या मताधिक्यात फटका बसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे। त्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह देशभराचं लक्ष असणार आहे। दिवसेंदिवस अकोला लोकसभा निवडणूक अतिशय रंजक होतानाचं चित्र दिसत आहे। दरम्यान निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, घोडा मैदान जवळ आहे। मतदारांचा कौल कोणाकडे असणार, कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। असं असलं तरी अकोल्यामध्ये सध्या तरी प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने वातावरण असल्याचं बोललं जात आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।